नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज आपण ठाण्याला गेलेलो आहे। ठाणा आरटीओला एक पत्र देण्यासाठी गेलेलो होतो। तर आपल्या निदर्शनास इथं असं आलेलं आहे की आरटीओ अधिकारी तर भ्रष्टाचार करायला नंबर 1चेच असतात, पैसे खायला तर पहिला नंबरच असतो। पण दुसरा घोटाळा एक असा होतोय की ज्या वेळेला रिक्षा टॅक्सीला हे शासन भाडं निश्चित करत असतं आणि जेवढं मीटरमध्ये भाडं दिसेल तेवढंच प्रवाशांनी सुद्धा द्यायचं असतं। आणि प्रत्येक वर्षानं 2 वर्षानं वाहन हे पासिंग करावं लागतं। आणि पासिंग करतेवेळी पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यानं त्या वाहनाच्या मीटरची टेस्ट ही घ्यावी लागते। आता ज्या वेळेला भाडं वाढतं त्यावेळेला मीटरमध्ये भाडं हे 45 दिवसातच प्रदर्शित करायचं असतं कायद्यानुसार। त्याला आपण रिकॅलिब्रेशन म्हणतो की पूर्वीचं भाडं होतं त्यात भाडे सुधारणा। अगदी गावखेड्याच्या भाषेत मराठीत म्हणायचं म्हणलं तर आपल्या मीटरमधलं पूर्वीचं जे भाडं होतं ते भाडं सुधारणा त्याला म्हणतात। आणि ते रिकॅलिब्रेशन म्हणजे भाड्याची पुन्हा सुधारणा करून मीटरमध्ये प्रदर्शित करायचं असतं। परंतु ज्या वेळेला रिक्षा टॅक्सीचं पासिंग केलं जातं म्हणजे फिटनेस नूतनीकरण केलं जातं त्यावेळी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याचं मीटरची टेस्ट घ्यावी लागते। म्हणजे पुन्हा सील ओपन, पुन्हा मीटर बनवणं, आणखीन त्याची टेस्ट घ्यावी लागते की सर्वसाधारणपणे 2 किलोमीटर अंतराची कायद्यानुसार 6 किलोमीटर अंतराची टेस्ट घ्यावी लागते आणि त्याच्याची 3 माणसं बसवून घ्यावी लागते। परंतु सगळे झोल चालतात। आता पासिंगच्या टायमाला तो रिक्षावाला तर काय आमचा गुरु 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 करून देतो 1500 रुपये आणि पासिंग करतो। आणि हे मीटरची टेस्ट न घेता हे अधिकारी 200-400 रुपये जास्ती घेतात आणि ह्यांचे गुरु लोक देणारे आहेत, ह्यांची समांतर व्यवस्था आहे। आणि मग तसंच त्याचं मीटर चालू आहे का बंद आहे हे काहीसुद्धा बघितलं नसतं। आणि बेकायदेशीरपणे ठाणा आरटीओमध्ये सुद्धा अशा ह्या मीटर टेस्ट रस्त्यावरती न घेता फिटनेस नूतनीकरण करतात। अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा म्हणून आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे शासनाकडे। तो मंजुरीही झालेला आहे, आदेश आलेले आहेत। आणि आरटीओ अधिकारी ठाण्यातले सुद्धा लय निर्भीड अधिकारी बघा, गप्पागप आरटीओमध्ये बसून पैसे खाणं, त्यांचे गुरु लोक काय समांतर व्यवस्था ह्याच्याकडं घ्यायचे आणि साहेबाला द्यायचे, साहेब काय मजेतच असतो। पण आरटीओ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे रिक्षा टॅक्सीचं पासिंग करतेवेळी, फिटनेस नूतनीकरण करतेवेळी मीटर टेस्ट ही त्याचं सुमारे 2 किलोमीटरचं डिस्टन्स चालवून त्यांनी घ्यावी लागते। कायद्यानुसार 6 किलोमीटर हे अंतर असतं आणि त्याच्यात 3 प्रवासी बसलेले असतात, तीच टेस्ट होती। परंतु मुंबई ठाण्यासारखी ही गजबजलेली शहरं आहेत, चालायलाच जागा नाही, तर कमीत कमी मोकळ्या रस्त्यावरती 2 किलोमीटर ह्यांना टेस्ट ही मीटरची घ्यावी लागते। म्हणजे तरच त्याची पुढं तो फिटनेस नूतनीकरणाला सही करू शकतो, मीटर पासिंग करू शकतो। हे मात्र लक्षात ठेवा। प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा, अगदी ज्यानी हा व्हिडिओ पाहिजे तो आरटीओ अधिकाऱ्यांना शेअर करा। जाऊन द्या, काय त्यांना भ्यायचं आहे तेव्हा, ते तर त्यांचं कायमचा धंदाच आहे पैसे खायचं। आणि कोण बी जाऊन द्या, उद्या या परवा या थेरवा या असले त्यांचे धंदे चालतात। हा व्हिडिओ ज्यानं ऐकल ना, प्रत्येकाचे कोण नाही कोणतरी मित्र असतात आरटीओवाले, करून द्यायचा शेअर, जाऊन द्या, फुटून द्या, त्यांचं भांडणाची कारवाई त्यांच्यावर होणारच आहे। ही अधिकाऱ्यांची मोठी चुकी आहे। तिथं गपला चालतो, तिथं झोल चालतो। झोलच्यामुळं दररोजची जर 400-500 रुपये एका गाडीची कमाई होत असेल रिक्षाची पासिंगच्या टायमाला, तर कशाला त्यांना काय पडलं या मीटरची टेस्ट। आणि हे गुमान सुमडीत चालतं। हे सुद्धा ठाणा आरटीओमध्ये मस्तपैकी राजरोसपणे धंदा चालत असतो। तर अशा रिक्षा टॅक्सीचं मीटरची टेस्ट न घेता फिटनेस नूतनीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा। हाही एक मोठा ठाणा आरटीओमध्ये घोटाळा चालू आहे। न मीटरची टेस्ट घेता पासिंग केलं जातं, रिक्षा टॅक्सीचं फिटनेस नूतनीकरण केलं जातं। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।